तुमच्या शंकरपाळ्यांचा खाल्ल्यानंतर असा आवाज येतो का हो? तर असा तर यासाठी आपल्याला आज काय करायचं आहे तर 1.5 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध घालून हे मिश्रण तयार करायचं आहे। यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आणि गॅसवरती मंद आचेवरती हे मिश्रण तयार करायचं आहे। याला उकळी मारून घ्यायची नाही। साखर विरघळल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं। एका पसरट भांड्यामध्ये 4 वाट्या मैदा घ्यायचा आहे। तर आज मी बनवणार आहे शंकरपाळ्या 1 किलोच्या। तर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हाच तो सिक्रेट पदार्थ आहे। यामध्ये थोडंसं रवा टाकून घ्यायचा आहे, बारीक रवा, आणि जे तयार केलेलं मिश्रण होतं त्याच्या सहाय्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना थोडं थोडं त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। नंतर 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं, कारण बारीक रवा घातलेला होता थोडासा म्हणून। त्यानंतर ही लाटी लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता कडामध्ये कोणत्याही प्रकारच्या चिरा वगैरे गेलेल्या नव्हत्या लाटताना। तरी शंकरपाळ्या वगैरे पाडून घ्यायच्या आहेत आणि मंद आचेवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या। एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात। तर इथे टिप पहिली होती की शंकरपाळ्यांचं पीठ मळत असताना त्यामध्ये बारीक रवा घातला तर तो 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचा आहे।